यात स्पीड न्यूज। विधानसभेच्या मतदानाच्या वेळी यंदा मतदारांमध्ये कमी उत्साह जाणवला। मुंबई आणि उपनगरातील मतदानाचा टक्काही यामुळे घसरलाय। मुंबई शहरामध्ये 48.63% तर मुंबई उपनगरांमध्ये 51.17% मतदान झालंय। नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राबवलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये यंदा जिल्ह्यात मतदानाचा टक्का घटल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या वेळी 65% मतदान झालं असताना यंदा केवळ 60 पर्यंतच मतदानाचा टक्का सरकू शकलाय। लोकसभा निवडणूक काळामध्ये दिसून आलेला उत्साह या निवडणुकीमध्ये मावळल्याचं चित्र पाहायला मिळालं। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये 64.25% मतदान झालं असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिली आहे। सोमवारी रात्री पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली। यंदा मतदार यादीमध्ये नावं नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही असंही त्यांनी सांगितलं। औरंगाबादमध्ये काल खासदार इम्तियाज जलीलनं धक्काबुक्की झाली आहे। कटकट गेट परिसरामध्ये क्षुल्लक कारणावरून राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि जेव्हा जलील यांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली असा दावा एमआयएमनं केलाय। दरम्यान घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात होती असं पोलिसांनी सांगितलं। पुण्यामध्ये काल भाजपचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि मनसे उमेदवार किशोर नाना शिंदे यांची भेट झाली। दोघांमध्ये छान हसत खेळत चर्चा झाली। पाटलांनी तर थट्टा मस्करी करत किशोर शिंदेंना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रणही दिलं। हीच खरी महाराष्ट्राची राजकीय परंपरा म्हणायची। निवडणूक एकमेकांसमोर उभे ठाकले असतानाही वैयक्तिक आयुष्यात स्नेह कायम राहणं ही खरी महाराष्ट्राची परंपरा आहे। राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांनी बालमोहन शाळेतल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। यावेळेला राज ठाकरे यांच्या आई, पत्नी आणि मुलगा अमित, उर्वशी आणि सून मिताली उपस्थित होत्या। मिताली यांनी पहिल्यांदा माहीम मतदारसंघासाठी मतदान केले। मतदान करून राज ठाकरे यांच्या घरापर्यंत पायी चालत गेले। नारायण राणे, नीलम राणे, निलेश राणे आणि कुटुंबियांनी कणकवलीतल्या वरवडे मतदार केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पत्नी अमृता फडणवीस आणि आईसह मतदानाचा हक्क बजावला। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही काल आपला मतदानाचा हक्क बजावला। बीड परळीमध्ये काल मतदानाला जाण्याआधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सकाळी वडील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं। तसंच आईचे आशीर्वाद घेतले आणि दिवसाची सुरुवात केली। मतदानाला जाण्याआधी धनंजय मुंडे यांची मुलगी आदिश्री हिनं वडिलांना शुभेच्छा दिल्या। तर सुप्रिया सुळेंनीही बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। बारामतीमध्ये त्यांनी मतदान केलं। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी उदयनराजेंसोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते। शिवेंद्रराजे भोसलेंनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी काल मतदान करून आपला अधिकार बजावला। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही काल पुण्यामध्ये मतदानाचा हक्क बजावला। एनसीएल शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी 4:45च्या सुमारास मतदान केलं। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी अकोला मतदारसंघातील पोद्दार शाळेमध्ये आपलं मतदान केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला। जुन्नर तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी सपत्नीक मतदान केलं। राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभं राहून संयोगिताराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मतदान केलं। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय माडिक यांनी देखील रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शिरोळमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। शिरोळ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला आहे। त्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
जय हिंदचं नेचर डिलाइट फीडच आहे सगळ्यात भारी पशु आहार. ह्यात आहे भरपूर बायपास प्रोटीन आणि फॅटची मात्रा. जय हिंदचं नेचर डिलाइट पशु आहार, वाहतात दुधाच्या नद्या. हा आहे नवा नाईल अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. यात आहे दही, लिंबू आणि ॲलोवेराचे पॉवरफुल कॉम्बिनेशन जो डॅन्ड्रफची 2 हात करतो आणि केसांना कंडिशन ही करतो. नाईल नॅचरल्स अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. पनवेल मध्ये आलिशान घर घेत आहे. बेस्ट काय अम्युनिटी सह सुसज्ज सर्व सोयी सुविधांचं 2 BHK फक्त 82 लाखांपासून. विशेष ग्रुपच्या बालाजी सिम्फनी मध्ये आजच घर बुक करा. स्वप्नातील घर नव्हे, स्वर्गातील स्वप्न अनुभवा. बालाजी सिम्फनी, पनवेल. त्या काकांना कोणीच मदत करत नाहीये. जर आपल्या बाबतीत असं झालं तर? डोंट वरी बेटा, आपण सेफ आहोत. फक्त सेफ गाडी चालवणं नाही तर पुढे होऊन हात देणं महत्वाचं आहे. फोर्ड, जरा वेगळी फॅमिली वाली फिलिंग. तुम्ही नेत आहे काय तुमच्या बरोबर सर? डॉलर्स. डॉलर्स कुठे? डॉलर इथे. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. फिट है बॉस. बाहेरूनही आणि आतूनही. डॉलर बिग बॉस, फिट है बॉस. थकी और सुस्त आंखों से नहीं बनता कोई वर्ल्ड चैंपियन. उसके लिए चाहिए तेज और साफ नजर जो मिलती है आई मंत्र आयुर्वेदिक आई ड्रॉप से. आई मंत्र आई ड्रॉप सेलिब्रेट सांड की आंख, रिलीजिंग 25th October at a theater near you. ताई, ताई, नवीन गोदरेज नूपुर हिना बेस्ड हेअर कलर. यात आहे नैसर्गिक मेहंदी, आवळा शिकेकाय सुद्धा फक्त 30 मिनिटात. नवीन गोदरेज नूपुर हिना बेस्ड हेअर कलर ज्यात आहेत 9 नैसर्गिक गुण. ह्याने तुमचे केस दिसतात सॉफ्ट आणि शायनी. नवीन गोदरेज नूपुर हिना बेस्ड हेअर कलरने केस उलाला. चांदोबा जेवढा आकाशात तेवढे वाटे प्रेम मना. छोट्या गोष्टींनी वाढे हृदयाचं माय. TVS ज्युपिटरचा जास्त कम्फर्ट, मायलेज आणि सेफ्टीच्या सोबत वाढवा हृदयाचं मायलेज. TVS ज्युपिटर, जास्तीचा फायदा. ऍक्च्युली आमच्या नव्या फिल्म मध्ये ती मम्मी मम्मी तुमचं नाव मिसेस डॉक्टर नेहा शर्मा. संतूर संतूर. तुमच्या बिझनेसला देखील इंडियाची जर्सी चढवा. गो डॅडीचं इझी टू यूज ऑनलाईन स्टार्टर बंडल घ्या आणि तुमच्या वेबसाईटसाठी .in किंवा .co.in डोमेन मिळवा. आजकाल गाड्या आपोआप चालू लागल्या, पण प्रवाशांची तहान आजही स्प्राईटच भागवतं. स्प्राईट, बॉर्न टू रिफ्रेश. साजरी करा दिवाळी जिओ फोन वाली. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत जिओ फोन मिळत आहे फक्त 699 रुपयांमध्ये आणि सोबत 693 रुपयांचे बेनिफिट्स पूर्णपणे मोफत. जिओ. Calls for special attention. Suzuki Bergman Street, the special one. माचो, बडी आराम से. चला, दिवाळीची सगळी तयारी झाली. आणि तुझ्या केसांची? नको, केसांना काय झालं तर? हा घे गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमचा नो अमोनिया हेअर कलर जो देतो कलर आणि जपणूकही. यातलं ॲलोवेरा आणि मिल्क प्रोटीन केसांना ठेवतो सॉफ्ट आणि शायनी. आता झालात ना तुम्ही दिवाळीसाठी तयार. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम फक्त 30 रुपये. भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 11 ते 15 डिसेंबर पुण्याजवळ PIECC मोशी इथे. अवश्य भेट द्या. किसान नेट ऍप वर आत्ताच नाव नोंदणी करा. ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या. दिवसभर उसंत घेतलेल्या पावसानं काल रात्री मुंबईत जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं.
दक्षिण मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळला, त्यामुळे छत्र्यांविना घराबाहेर पडलेल्या नागरिकांची रात्री घरी जाताना एकच तारांबळ उडाली. तर तिकडे वाशिममध्येही रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये चांगला पाऊस झाला. यापूर्वी झालेल्या पावसामुळे या क्षेत्रामध्ये पिकांवर मोठ्या प्रमाणावर फरक पडला होता आणि त्यामुळे मान्सूनोत्तर सुरू झालेल्या पावसामुळे आणखी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आरे कारशेड प्रकरणी सरकारला मोठा दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टानं जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 तारखेला होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आता आरेतील झाडं तोडली जाणार नाहीये, तसंच आरेतलं कामही थांबणार नाहीये. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं किती झाडं लावली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश MMRCA दिले आहेत. पीएमसी बँकेच्या खातेदारांना आरबीआयवर पुन्हा मोर्चा नेण्याचा निर्णय खातेदारांकडून घेण्यात आलाय. रिझर्व्ह बँकेनं 6,500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँकेवरील आर्थिक निर्बंध जाहीर करून 25 दिवस उलटलेत. मात्र भरडल्या गेलेल्या सामान्य खातेदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याचं ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे या सगळ्या खातेदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यामध्ये केंद्र सरकार निविदा मागवण्याची शक्यता आहे. या विमान कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचं सरकारनं ठरवलंय. या प्रकरणी या निविदा मागवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. सुका आणि ओला कचरा असं वर्गीकरण करणं टाळणाऱ्यांना आता दंडाला सामोरं जावं लागू शकतं. कचऱ्याचं वर्गीकरण टाळणाऱ्या कुटुंबियांना शिस्त लावण्यासाठी त्यांना दंड करण्यापासून त्यांचा कचरा न उचलण्यापर्यंतच्या कारवाईचे अधिकार गृहनिर्माण संस्थांना देण्याचे मुंबई महानगरपालिकेनं ठरवलंय. दर दिवशी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं डोकेदुखी बनू लागले आणि त्यामुळे सुक्या कचऱ्यातून रॉक गार्डनची निर्मिती करण्याचा विचार पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे. कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तचा कांदा आयात करण्यात आलाय. पण पुण्याच्या मार्केट यार्डातील बाजारात ग्राहकांनी या कांद्याकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. इजिप्तच्या कांद्याला फारशी मागणी नसल्याची स्थिती सध्या बाजारपेठेत आहे. रेल्वे मंडळाचा आकार 25% कमी करण्याचं ठरवण्यात आलं असून संचालक पातळीवरील 200 अधिकारी सध्या आहेत. त्यांची संख्या 150 ठेवून बाकी अधिकाऱ्यांच्या विभागीय पातळीवर बदल्या केल्या जाणार आहेत. रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा बहुप्रतीक्षित निर्णय घेण्यात आल्याचं रविवारी सूत्रांनी सांगितलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सोमवारी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार 18 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या काळामध्ये हे अधिवेशन चालणार अशी माहिती संसदीय कामकाज मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हरियाणामध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट संकेत मतदानोत्तर चाचणीतून मिळत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 2/3 बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बहुचर्चित कर्तारपूर मार्गिकेचं उद्घाटन 9 नोव्हेंबरला होणार असून ती शीख भाविकांसाठी खुली केली जाईल असं पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी सांगितलंय. ही मार्गिका पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिबा या धार्मिक ठिकाणाला पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातून असलेल्या डेरा बाबा नानक या धर्मस्थळाशी जोडणार आहे. जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरचा भाग पर्यटनासाठी खुला करण्यात आलाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. सियाचीन बेस कॅम्प ते कुमार पोस्ट पर्यंत सर्व भाग हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 11 ते 15 डिसेंबर पुण्याजवळ PIECC मोशी इथे अवश्य भेट द्या. किसान नेट ऍप वर आत्ताच नाव नोंदणी करा. 1250. थँक यू मॅडम. 1 मिनिट. फिनिक्स जिथे एक्यूरेसी तिथे. थैंक यू. फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन्स, बस यही है जो सही है. खिसाचा चपल्याशिवाय स्वप्न बघता, खिसाचा चपल्याशिवाय स्वप्न बघता, मन हे केव्हा आपला ऐकता. मन तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही तुमचं ऐकतो आणि तुमच्या स्वप्नांचा सन्मान करतो. फुलरटन इंडिया, रिश्ता सम्मान का. जेव्हा दिवसाची सुरुवात गोदरेज एअर पॉकेटवाल्या बाथरूम मध्ये होते, ताज्या सुगंधाने हॅपी
गोदरेज एअर पॉकेट बाथरूम फ्रेग्रन्स याची पॉवरजेल टेक्नॉलॉजी बनवते बाथरूम सुगंधित आणि फ्रेश, ज्याने तुमच्या दिवसाची सुरुवात होते एकदम फ्रेश. उसाच्या शेतातील रस्ता एवढा असा, ट्रॅक्टरचा आकार एवढा मोठा, आज जाणं अशक्य होतं. म्हणून कुबोटाच्या जपानी एक्सपर्ट्सनी ट्रॅक्टरची रुंदी कमी केली आणि बनवला जॅपनीज टेक्नॉलॉजी वाला कुबोटा A211N, ज्याने उसाची शेती करण्याची पद्धतच बदलून टाकली. आता अशक्य असं काहीही नाही. कुबोटाचा A211N, भारताचा पहिला सर्वात अरुंद ट्रॅक्टर. तंत्रज्ञान जपानी, हृदय हिंदुस्थानी. कुबोटा. चालणारे भाऊ, हलक्या प्रतीच्या औषधाला काय घाबरतोस? काय म्हणतोस? ही खरे नुवान नाही का? नाही रे, नको टेन्शन घेऊस, तू मस्त खात राहा. जर असेल IIL ट्रॅक्टर ब्रँडचे नुवान, तरच मिटेल कीटकांचे नामोनिशान. वर्षानुवर्षाचा शेतकऱ्यांचा भरोसेमंद साथी नुवान. ज्या छताखाली मित्रांची टोळी, ते वाटे साजरी करा मित्रांसोबत दिवाळी पॅन्टलूनसह. अल्ट्राटेक सिमेंट. ह्याचे अल्ट्राटेक बाइंडिंग पार्टिकल्स विटांपासून शिगांपर्यंत जोडून घराला देतात अजोड मजबूती. पाया रचला, भिंती उभारल्या, छत सजवलं आणि घर बनवलं माझं. मोठमोठ्या ध्येयांना जिवंत करतं अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट. डॉलर्स कुठे? डॉलर इथे. तिथे बॉस. बाहेरूनही आणि आतूनही. डॉलर बिग बॉस, इथे बॉस. माझी दिवाळी सुरू झालीये पण तुमची नाही. जेव्हा कराल अभ्यंग स्नान गोदरेज नंबर 1 चंदन साबणाने, ज्यात आहेत 3/4 नैसर्गिक तत्व आणि चंदन, तेव्हा सुरू होईल तुमची दिवाळी. गोदरेज नंबर 1 चंदन साबण, पहिल्या अभ्यंग स्नानाची पहिली निवड. देतो नंबर 1 निखार. And 3. आज समजलं तू किती मोठा झालायस ते. मोठ्या स्वप्नांचं मोठं घर. डावखर एलिगन्स. आजवर आपला एकही सेल्फी नाही. नसलेलाच बरा. सेल्फीत फार वेगळे दिसतो रे आपण. प्लीज माझ्यासाठी. कळलं किती वेगळे दिसतो ते. प्रेम पॉइझन पंगा स्पेशल पार्टनर अमृतांजन हेडेक रोल ऑन 28 ऑक्टोबर पासून रात्री 8:30 वाजता झी बाबर. मी तुझे हे उपकार कसे फेडू? नेचर डिलाइट, प्युअर एज नेचर. ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या थोडक्यात. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस जवळ जंगलाला भीषण आग लागली आणि आगीमध्ये जंगलाजवळ असलेले काही बंगले जळून खाक झाली आहेत. काही झुडपांमुळे ही आग आजूबाजूच्या परिसरात वेगानं पसरली. आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. ब्राझीलमधल्या बेलो हॉरिझेंटो भागामध्ये एक छोटे विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. कार्लोस पेट्स या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान रस्त्यावर एका कारवर कोसळले. अपघातामध्ये विमानातील 1 जण आणि कारमधील 2घांचा मृत्यू झालाय. अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया भागातल्या एका कारच्या वर्कशॉपला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरामध्ये मोठ्या आगीच्या ज्वाळा दिसून येत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या परिसरातील लोकांना स्थलांतरित केलं. आता जरा एक वेगळी बातमी आहे. दिल्ली लखनौ तेजस एक्सप्रेसला 3 तासांपेक्षा जास्त काळ उशीर झाल्यानं रेल्वेला 1,62,000 रुपयांचा फटका बसलाय. या उशिराबद्दल 950 प्रवाशांना भरपाई म्हणून IRCTC ही रक्कम देणार आहे. दरम्यान रेल्वेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय. आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू
मॅकडोनाल्ड यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे। पॅडी अपटन यांच्या जागी मॅकडोनाल्ड यांची हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत। अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या हंगामामध्ये राजस्थानचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानावर राहिला होता। त्या काही घडामोडींचा बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।